खरं तर तुमची लोकप्रतिनिधी म्हणजे स्थानिक आमदारांनी त्यांनी तुमची निवड केली. काय वाटतं हे बघून, की आता आपल्याला लोकसेवेसाठी उमेदवारी मिळाली आहे आणि तुम्ही काय त्याबाबतचं विजन सांगणार आणि कुठले मुद्दे तुम्ही या निवडणुकीत घेऊन जाणार आहात? सर्वप्रथम रमेश पाटील बोरनारे सर यांचं जे नेतृत्व आहे, हे त्यांनी खूप सगळ्या तळागाळामध्ये काम केलेलं आहे. म्हणजे त्यांचे कामं दिसतात पण आहे लोकांना. तर त्याच्यामुळे त्यांचा रिझल्ट हा इतका फास्ट आला ह्यावेळेस, की बाबा लोकांना त्याचं खरंच म्हणजे कौतुकही. मी स्वतः 12 क्रमांकामध्ये फिरतीये. तर नगरपालिकेमध्ये जेवढे काही गोष्टी आहेत, कचरा किंवा मग पाण्याची समस्या आहे किंवा आरोग्यासंदर्भात जे नाल्या साफसफाई होत नाही आहे, लोकांचं कधी-कधी किचन, जेवण हे सगळं नालीजवळ ते जेवतायत आणि ते लोकं तिथंच नाल्यांचं पाणी ब्लॉक झालेलं आहे. तर याच्यामुळे आरोग्याला इतका धोका आहे, हे म्हणजे ते बघून खरंच वाईट वाटलं मी जेव्हा फिरत होते. बरं, खरं तर तर तुम्ही तुमच्या प्रभागामध्ये फिरता, असे कुठले प्रश्न आहे हो असं तुम्हाला वाटतं, की जे खरंच मार्गी लागले नाहीत? खरंच मार्गी न लागणारे प्रश्न जे आहेत, नाल्यांची साफसफाई रेग्युलर नाही झाली. त्यानंतर कचऱ्याची गाडी तर रेग्युलर येतच नव्हती. खूप ठिकाणी कचरा पडलेला आहे, लोकं परेशान आहे, लोकं फोटो टाकतायत कचऱ्याचे. खूप ठिकाणी म्हणजे मी आता इंदिरानगरमध्ये गेली होती. तर तिथं लोकं म्हणजे डायरेक्ट आक्रमकच आहे, की बाबा खूप वर्षांपासून हा प्रॉब्लेम कधी सॉल्व्ह होणार आहे? कधी कारण सगळे लोकं खूप म्हणजे त्या गोष्टींना इतके परेशान झालेले आहेत. म्हणजे 20-25 वर्षापासून हा त्रास काढतायत. तर त्यामुळे मला ती गोष्ट खरंच जाणवली ह्या गोष्टीसाठी. बरं,